भोरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात ही बातमी समोर आली आहे। घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदचं आवाहन करण्यात आलंय। बंदच्या आवाहनाला दुकानदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद। विनय जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। विनय, आपण पाहतोय भोरमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी भोर राजगड तालुक्यात कडकडीत बंद आहे। काय सांगाल, कसा या बंदला प्रतिसाद? वैशाली, नक्कीच खरं तर शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण भोर तालुका जो आहे तो हळहळून गेलेला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर आज भोर आणि राजगड तालुका हा बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं पाहिलं तर या बंदला सुद्धा भोरच्या व्यापारी असोसिएशन असेल किंवा दुकानदार असतील यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। सध्या पाहिलं तर भोरमधली दुकानं जी आहेत ती सर्व दुकानं सध्या बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उत्स्फूर्त असा प्रतिसाद या दुकानदारांकडून या बंदला दिल्याचं पाहायला मिळते। खरं तर जेव्हापासून परवा ही घटना घडली तेव्हापासून खरं तर प्रत्येक जणाकडून, प्रत्येक नागरिकाकडून संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। विविध माध्यमातून नागरिक आपला संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। काल पाहिलं तर काल नसरापूर गाव ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी हा कडकडीत बंद पाळण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज पाहिलं तर संपूर्ण भोर तालुका असेल, राजगड तालुका असेल, या दोन्ही तालुक्यात बंदची हाक जे आहे ती देण्यात आलेली आहे। आणि आज जर पाहिलं तर कडकडीत बंद जो आहे तो या संपूर्ण भोर तालुक्यात खरं तर पाळण्यात येतोय आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर हे सर्व दुकानं जी आहेत ती बंद असल्याची आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।